हॅलो एव्हरीवन. तर स्वागत आहे तुमचा रुसंज ब्लॉगमध्ये. तर माझ्यासोबत आता ऋतिक नाही आहे, तो जॉबला आहे आणि तो जॉबवरनं लेट येणार आहे कारण त्याला आज खूप काम आहे. तर मी विचार केला आज त्याच्यासाठी काहीतरी स्पेशल डिनर बनवूया आणि त्याला आवडतं काय नाही ते आल्यावर समजेल. आणि खूप डेज झाले ब्लॉग नाही टाकला आहे, समथिंग 4 डेज झाले. असंच टाईम जातो, टाईमच नाही भेटत आहे. आत्ताच मी माझी व्हिडिओ वगैरे शूट केली कोलॅबची, परत ती एडिट करायची आहे, अजून एक व्हिडिओ शूट करायची आहे. तर खूप टाईम जातो याच्यात. लेट्स गेट स्टार्टेड. मी तुम्हाला दाखवते रेसिपी वगैरे आणि मी कसं बनवते ते. नाहीतर मी मधीतलं दाखवेन, फक्त पूर्ण रेसिपी नाही टाकणार, नाहीतर हा ब्लॉग जाम मोठा होईल. तसं तर प्लॅन आहे चायनीजमध्ये काहीतरी बनवायचं, पण बघूया मी काय बनवते. इथे मी घेतलेला एक बाउल, त्याच्यात मी टाकलेली आहे कोबी, गाजर. ॲक्च्युली मी मंचुरियन बनवत आहे, मंचुरियन बॉल्स. आणि हे मी गोल करून घेतलेले आहेत आणि आता मी तळायला ठेवले आहेत. ही ड्राय मंचुरियन आहे गाईज. आणि त्याच्यानंतर आपण बनवत आहे फ्राईड राईस, व्हेज फ्राईड राईस. गाईज रेडी झालेला आहे फ्राईड राईस अँड दिस इज. तर आता मी बनवत आहे, काय बोलतात त्याला यार, हां, आता मी बनवत आहे बूंदी रायता. तो फिर लेने का दही, उसमें डालने का बूंदी. किसी की रेसिपी चाहिए तो मुझे कमेंट कर देना. बूंदी रायता रेडी झालेला आहे. बूंदी रायता खूप टेस्ट लागतो. गाईज जेवण बनवून झालेलं आहे, ऑलमोस्ट सर्व जेवण बनवून झालेलं आहे. आणि मी पनीर चिल्ली पण बनवणार होती, पण आमच्या इथे कॅप्सिकमच नाही आणि रेड सॉस संपलेला आहे, तर मग ते स्किप झालं. तर तुम्ही आमचा एक व्हिडिओ पाहिला असेल राईट, ज्याच्यात आम्ही केक बनवलेला, तर मी त्याला तो देणार आहे डेझर्टसाठी. मगाशीच मी तो केक बनवलेला जेवण बनवायच्या आधी, तर मग मी तो त्याला सर्व करणार आहे ॲज अ डेझर्ट. दिसायला इतका टेम्पटिंग दिसतो ना आणि लागतो पण खूप मस्त. तुम्ही नक्कीच हा केक ट्राय करा गाईज. फेवरेट केक केलेला आहे मी. केककडे बघा तुम्ही, केककडे कसला भारी दिसतोय. इतना सब खमंग जेवायला आपने मेरे लिए बनाया, ये मेरे लिए अप्रिसिएशन है क्या है? बघा लोकांना, मित्रांनो, लग्न करून घ्या, लवकर लवकर लग्न करून घ्या, मग तुम्हाला पण असं खमंग भेटेल. तुम्हाला दिसत असेल माझ्या तोंडात पाणी पण सुटलेलं आहे. तू घरी आलास तर तुला स्मेल कसा आला? मला भारीच मिळाला. मला काहीतरी बनवलंय, भारी काहीतरी बनवलेलं दिसतंय. थँक्यू सो मच. किती क्यूट दिसतो बा आपण. तर गायज आता आपण पहिल्यांदा ट्राय करणार आहोत आलिया भट मिल्क केक. तर आपण पहिला घास पहिल्यांदा नाही, दुसऱ्यांदा रे. पहिला नाही, तू खा, मी तुझ्यासाठी बनवला. खा. अरे खा रे. अरे खा रे. टेस्टी आहे गायज ते, मस्त टेस्टी. मला नको, घे रे, नंतर खाईन. एक बाईट. तू नंतर खाईन. असं मान द्यायचा असतो वेळे, मान द्यायला लागतं तुला. खाना खाऊ की येई खाऊ? तुला डेझर्ट साठी ठेवलेलं आहे मी. असं भारी लागतोय. हे एफर्ट जाम लागतात गाईज ते बनवण्यासाठी, आणि त्याची टेस्ट पण एक नंबर लागते. आणि त्याचा प्रपोर्शन एकदम प्रॉपर द्यायला लागतो, नाहीतर मग त्याची टेस्ट चांगली नाही लागणार. तुला हे सर्व नाही सांगायला सांगितलं मी, तुझ्यासाठी काहीतरी बनवलंय ना ते. गाईज आता आपण नेक्स्ट ट्राय करणार आहोत. दीज आर मंचुरियन बॉल्स. चीज का नॉर्मल? नॉर्मल मंचुरियन बॉल्स गाईज. शेजवान चटनी के साथ खा रहे. शेजवान चटनी सोबत खाणार होता, पण मस्त लागतात गाय. सुगरण आहे माझी बायको गाय, तुम्हाला वाटत असेल का तिला काय येत नाही, पण ती सुगरण आहे. अर्ध्यानं वाटतं बाई, अर्ध्यानं वाटतं. सुगरण. आणि अजून एक फ्राईड राईस पण बनवला आहे तिने. फ्राईड राईस टेस्ट कर. फ्राईड राईस टेस्ट कर. टेस्ट करूया आपण. पहिला मंचुरियन खाऊ दे अजून एक. गाईज मी याची घरी येताना व्हिडिओ नाही काढली, कारण हा कॅमेरा बघून पटकन वेगळा ऍक्ट करेल म्हणून. काय पण नाही गाईज, मला कम्फर्टेबल नव्हता वाटत, कारण आम्ही सोबत असल्यावरच व्हिडिओ बनवले नाही. असा व्हिडिओ कधी नाही बनवले का मी अकेली
असल्यावर मी व्हिडिओ चालू केले, असं कधीच नाही झालंय. तू याचं शूट केलंच बनवताना का नाही? शूट नाही केला, नॉर्मल हे व्हिज्युअल्स. अजून बनवलेलं आहे गाईजने, बुंदी राहत आहे गाईज. आपण नंतर खायला असं आपण ट्राय करून बघूया. खूप छान लागतं गाईज. आता फ्राईड राईस आपण ते पण शेजवान चटणी सोबत खाणार आहोत. हा व्हेज फ्राईड राईस आहे गाईज आणि हा पण खूप छान झाला आहे. तर गाइस वी हैव अ सरप्राइज गेस्ट मिस्टर प्रियान हियर इन द हाउस मॅन. तर प्रियान आता ट्राय करणार आहे. तू काय ट्राय करशील? काय ट्राय करशील तू? तूने आधी ट्राय केलेलं आहेस? कसं लागतं? भारी. परत ट्राय कर. आता सांग कसं लागतंय, थोडा टेस्ट करून. भारी. कॅमेरामध्ये सांग. भारी. तुम्ही पण बनवा, सांग. तुम्ही पण बनवा. अजून काय ट्राय करशील? मंचुरियन राईस मंचुरियन का? हे बघ शेजवान आहे. ते शेजवान असेल का? थोडीशीच लावा, जास्त थोडी लाव. तिखट लागल. कशी आहे? कसं लागतंय? बस संजय, तू जेवली नाही ना? नाही. मग शुभ संध्याकाळ गाईज. आम्ही आता आलो आहोत बीच वरती आणि तुम्हाला दाखवतो शंख चालताना. तुम्ही कधी बघितला नसेल. लिटरली तर चालते. बघा गाईज, आम्ही पहिल्यांदा बघितलंय हा शंख चालताना. अजून एक काय? अरे हा म्हणजे माहिती आहे त्याच्यात जीव असतो, बट पहिल्यांदा चालताना बघितलंय. बाय. तर गाईज सुस्वागतम. तुमचे स्वागत आहे आपल्या संडे इव्हिनिंग मध्ये. आणि आपण इकडे चिखलामध्ये चालत आहोत. बघू शकता आपण उरणमध्ये दुसऱ्या बीचवरती आलो आहोत. युजली सर्व लोक उरण पिरवाडी बीचवर जातात, तर आपण विचार केला आज तिकडे गर्दी असेल म्हणून आपण दुसऱ्या बीचवरती आलो आहोत, ज्याचं नाव आहे माणकेश्वर बीच. आणि इकडं खूप स्ट्रगल आहे चालायला मातीमध्ये. आणि सनसेट पण थोडा आला आहे, तुम्हाला दाखवतो. बघू शकता गाईज, सनसेट आला आहे. खूप छान असा सनसेट आला आहे. गाडी असं कव्हर करून यायला लागतं कारण दूर लागते. हो, खूप सारा याच्यात चालताना खूप प्रॉब्लेम होत आहे, कारण की ते पाय अटकतात त्याच्यामध्ये आणि खूप पाणी. आणि खाली गेलो मग त्याच्यातून खाली नाही जाणार आपण, कारण की ती दलदल नाही आहे बाळा, ती वाळू आहे. वाळू बीचच्या जवळ पोचत आहेत आपण. ॲक्च्युली आज भरती नाही आहे, त्याच्यामुळं इकडे खूप आतमध्ये यायला लागत आहे आपल्याला. ओ माय गॉड. तर मित्रांनो, 1 किलोमीटर चालून झालं तरी पण अजून बीचच्या जवळ काय पोचत नाहीत आम्ही. खूप सारा स्ट्रगल चालू आहे. तर तुम्हाला पण जर भीडभाडवाल्या बीचवरून दुसऱ्या बीचवर यायचं असेल तर तुम्ही पण ह्या बीचवर ट्राय करू शकता. थोडं आतमध्ये आहे बीच, बट नाही रे, आतमध्ये नाही. आतमध्ये आहे बाळा. तसं आतमध्ये नाही बोलत मी, ट्रॅव्हलिंगचं बोलतोय. बघू शकता गाईज किती सुंदर. तर गाईज आफ्टर 15 मिनिट्स ऑफ स्ट्रगल आपण फायनली इथं पोहोचलो आहोत. आणि इथून तुम्ही सनसेट बघू शकता विथ वॉटर, विथ वेव्ज. खूप सुंदर असा नजारा आहे गाईज. बघू शकता तुम्ही. तो एक ही आदमी डालो उधर. ऋतिकचा सासूरवास चाललेला आहे. सासूरवास? मग असं जेव्हा सर्व ताट भरलेला होता तेव्हा नाही दाखवला. मग तुला कसं वाटतं सासूरवास घेऊन? तर काय आपल्याला इकडे चिकन चिल्ली, मटन, चिकन, कलेजी पेटा सर्व काय बनवलं आहे आपल्यासाठी. हिला फक्त डाळ भात दिली होती आणि मला हे दिलंय. गप होत्या. आम्ही हा ब्लॉग इथेच एंड करतो. तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. बाय, सी यू. तर गाईज रात्रीचे वाजलेत 12 आणि आपण आणि आता हा shoot बघा करणार आहोत. मी रील नाही बघत आहे.
आणि हा बघा काय बघताय, हा बघत आहे शर्ट कसा फोल्ड करायचा. पुश करना है. देखो कितना सुंदर से हो गया है. वाह अमेजिंग. एक पण शर्ट फोल्ड करून ठेवत नाही हा, आणि शर्ट कसा फोल्ड करायचा गो अँड बघते. चेक माय वाव. वॉर्डरोब. ओके. वाव, एक पण शर्ट फोल्ड नाही करून ठेवत. आणि आता रात्रीचे वाजल्यात 12 आणि आता माझा एक शूट आहे आणि जो पेंडिंग राहिलाय. अर्ध्याना वाटतं आम्हाला काहीच कामं नाहीत, आम्ही फक्त खूप जणांना वाटतं आम्हाला काहीच कामं नाहीत. व्हिडिओ म्हणजे आम्ही व्हिडिओ हवेत बनवतो, हवेत तर त्यांच्यासाठी आहे. आणि व्हिडिओ बनवायला खूप एफर्ट्स आणि टाइम लागतं. इतका बिझी डेज असतो ना. आजच आम्हाला टाइम भेटलेला पिरवडला जायला आणि अजून शूट पण. मानकेश्वरला गेलेलो आपण बाळा. हा सॉरी, मानकेश्वरला जायला आणि शूट पण करायचं आहे अजून. मी खूप जणांना वाटतं व्हिडिओ काढणं म्हणजे कायच नसतं, टाइमपाससाठी करतोय, तर त्यांच्यासाठी ही व्हिडिओ आहे. ही व्हिडिओ नाही, हे वर्ड्स आहेत. अजून खूप काय बोलायचं आहे, नंतर बोलू पण आम्ही. स्टे ट्यून फॉर इट.